नमस्कार, टीव्ही9 मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। मी निखिला आणि महत्त्वाची बातमी, सर्व खात्यांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा वॉच असणार आहे। नियोजन विभागाच्या निधी वितरणासह सर्व निधी वितरणाला मुख्यमंत्री अंतिम मान्यता देणार आहेत। तीनही नेत्यांनी हा निर्णय घेतल्याची माहिती मिळते। मुख्यमंत्री कार्यालयाकडून आता नगरविकास खात्याचा निधी सर्व जिल्ह्यांमध्ये सारखा वाटला जातो की नाही यावर नजर असणार। हा निधी महायुतीमधील तिन्ही पक्षांमध्ये योग्य प्रकारे वितरित होतो की नाही यावर आता फडणवीसांची नजर असणार। विधानसभेच्या तोंडावर शिंदेंनी विविध योजनांच्या माध्यमातून भरीव निधी दिला होता। काही ठराविक महापालिकांना हा निधी देण्यात आला होता। भाजप आणि राष्ट्रवादीची ताकद असलेल्या महापालिकांना निधी मिळत नसल्याची भाजप आमदारांची तक्रार आहे। निधी वाटपात तिन्ही पक्षांना योग्य प्रमाणात निधी मिळावा यासाठी मुख्यमंत्र्यांनी निर्णय घेतला असल्याची चर्चा आहे। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून मुख्यमंत्री फडणवीसांनी हा निर्णय घेतल्याचं बोललं जात आहे। नियोजन विभागाच्या निधी वितरणालाही मुख्यमंत्री फडणवीसांची मान्यता असणार। सर्व निधी वितरणाला मुख्यमंत्रीच अंतिम मान्यता देणार। निधी वितरणाला मुख्यमंत्र्यांनी अंतिम मान्यता द्यावी असा निर्णय तिन्ही नेत्यांनी घेतल्याची माहिती। आधीच्या सरकारांमध्ये सर्व विभागाच्या निर्णयांवर अंतिम निर्णय मुख्यमंत्र्यांचाच असायचा, तीच पद्धत फडणवीसांनी महायुती सरकारमध्ये लागू केल्याची चर्चा। आता सगळ्याच ठिकाणी मुख्यमंत्री बॉस आहेत। यांना मी मागच्या वेळेस अर्थ चुकीचा काढला होता। बैलगाडीचे मालक सध्या देवेंद्र फडणवीस आहे आणि बैलगाडी खेचणारे सध्या 2 जण बारामतीकर आणि ठाणेकर आहेत। त्यामुळे नागपूरकरांचा वर्चस्व तो कायम ठेवण्यासाठी सगळे अधिकार त्यांनी स्वतःच्या हातात ठेवले असतील। फाईलवर असं कुठेही लिहिलेलं नाही की नगरपालिकेच्या उधळपट्टीला चाप लावण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडे फाईल यावी। माननीय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री एका ट्रॅकवर काम करतायत, महायुती म्हणून काम करतायत। त्याच्यामुळे उधळपट्टी झाली त्याला चाप लावला, उधळपट्टी झाली नाही म्हणून त्याला चाप लावला नाही, असं सरकारमध्ये कुठेही होत नाही। तिघांचे बॉन्डिंग अतिशय चांगलं आहे आणि तिघांच्याही नेतृत्वाखाली नगरविकासचं खातं अतिशय चांगल्या पद्धतीनं धावतंय। जर नगरविकास खात्यामध्ये लूटमार, भ्रष्टाचार, गैरव्यवहार सुरू असेल तर अंतिमतः या राज्याच्या सर्वच खात्यांचे प्रमुख मुख्यमंत्री असतात। आणि गेल्या काही काळामध्ये राज्याच्या रस्ते किंवा बांधकाम खात्यामध्ये समृद्धी असेल किंवा इतर काही उभारणीची इन्फ्रास्ट्रक्चरची कामं असतील, नगरविकास, त्याच्यात सर्वाधिक भ्रष्टाचार झालेला आहे।